नमस्कार, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण शेवंतीला कोणते खत द्यायचे आणि शेवंतीसाठी माती कशी तयार करायची ते बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. ही शेवंती मी 2 वर्षापूर्वी नर्सरीतूनच आणली होती आणि बघा किती छान अजून पण आहे. आणि जेव्हा याचे नवीन रोपे तयार होतात तेव्हा ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचे असतात, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा चांगली फुले भेटतील. आणि व्यवस्थित खत पाणी दिले तर भरपूर फुले येतात. आणि शेवंती ही आपण कटिंगपासून सुद्धा लावू शकतो किंवा जी रोपे तयार झालेली उगवलेली असतात ती आपण कुंडीमध्ये लावू शकतो. शेवंतीच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी, भरपूर फुले आणि कळे येण्यासाठी 3 ते 4 तासाचे ऊन द्यावे आणि रोपे अशा ठिकाणी ठेवावे जिथे भरपूर ऊन येत असेल अशा ठिकाणी ठेवावे, म्हणजे फुलं पण छान येतात आणि वाढ पण छान होते. शेवंती लावण्यासाठी माती कशी तयार करावी ते आता बघूया. इथे बघा, मी गांडूळ खत, माती, कोकोपीट, वाळू, 1 चमचा हळद घेतली आहे. आणि अशी जर माती मिश्रण तयार केले तर माती भुसभुशीत राहते आणि झाडाची वाढ पण छान होते आणि झाड पण मरत नाही. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि जर दगडा वगैरे असतील तर त्या बाजूला काढून घ्याव्या. कुंडीत जर जास्त पाणी झाले तर शेवंतीची मुळे सडतात, म्हणून ओलावा राहील एवढेच पाणी द्यावे. शेवंतीचे झाडाची दरवर्षी रिपोर्टिंग करावी. आपण नर्सरीतून जेव्हा झाड आणतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा तसेच ठेवून देतो आणि त्याच्यातच पाणी घालतो, खत घालतो. फुले तर येतात पण काही दिवसांनी नंतर झाड मरून जातं. म्हणून अशी माती व्यवस्थित तयार करून लावावी, म्हणजे वर्षानुवर्ष झाड आपल्याकडे राहतं आणि नवीन रोपेसुद्धा तयार होतात. ही शेवंती मी नर्सरीमधून आणलेली आहे आणि याची थोडीशी माती काढून टाकली आहे. आणि ही माती काढत असताना मुळे तुटणार नाही याची काळजी घ्यावी. शेवंती लावण्यासाठी कुंडीला चांगले छिद्र पाडून घ्यावे. कुंडीला चांगले छिद्र असतील तर कुंडीत पाणी साठणार नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी शेवंती लावा आणि अशा प्रकारे लावा, म्हणजे नर्सरीतून आणलेलं झाड तुम्ही अशा पद्धतीने लावले तर कधीच मरणार नाही. इथे बघा, शेवंतीची कुंडी भरताना माती व्यवस्थित दाबून घ्यायची असते, जेणेकरून झाड चांगलं जगेल. आणि तुमच्याकडे जर झाड नसेल तर तुम्ही सुद्धा नर्सरीतून घेऊन या. खूप छान फुलं येतात आणि मस्त वाटतं. इथे बघा, शेवंतीला भरपूर फुले येण्यासाठी एका बॉटलमध्ये मी कांद्याची सालं टाकली होती आणि ती रात्रभर 2 दिवस पाण्यामध्ये ठेवली होती. आणि हे बघा, पाणी असं दिसतं. इथे बघा, 1 ग्लास मी कांद्याचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास आपलं साधं पाणी घ्यायचं. आणि हे साधं पाणी टाकून झाल्यानंतर आपण शेवंतीच्या झाडांना पाणी द्यायचे. कांद्याचे पाणी झाडांना दिल्यामुळे झाडाची चांगली वाढ होते. आपण बऱ्याच वेळा नर्सरीतून आणलेली शेवंतीची झाडं यांच्यावर फुले असतात आणि नंतर एकतर ती मरतात किंवा फुलेच देत नाही. तेव्हा आपण कांद्याचे पाणी किंवा शेणखत, गांडूळ खत ही खते द्यावी, जेणेकरून आपलं झाड पण राहील आणि झाडाची चांगली वाढ होऊन फुलेसुद्धा येतील. इथे बघा, हे छोट्या कुंडीत असल्यामुळे याला मी अर्धा ग्लास दिलेला आहे आणि जर मोठी कुंडी असेल त्याच्यामध्ये 1-1 ग्लास टाकलेला आहे. इथे बघा, काही शेवंत्या ह्या माझ्या जुन्याच आहेत, कारण मी रोपे उगवली की दुसऱ्या कुंडीमध्ये लावते, त्यामुळे माझ्याकडे शेवंतीची झाडे टिकून राहतात. आणि मी कुठेही फिरायला गेली तरी कोणतेही झाड तरी मी घेऊनच येते. आणि शेवंतीचं 1 झाड लावलं तरी त्याच्यापासून भरपूर रोपे तयार होतात. म्हणून तुम्हीही तुमच्या घरी शेवंतीचं झाड लावा आणि नसेल तर नर्सरीतून घेऊन या. इथे बघा, ही शेवंती मी मागच्या महिन्यामध्ये आणलेली होती आणि आणून 1 महिना झालेला आहे. आणि बघा, परत फुलं यायला लागलेली आहेत. इथे बघा, जेव्हा फुले येऊन गेली तेव्हा वरची बाजू कट करून टाकायची, म्हणजे परत कळ्या येतात. आणि तुमच्याकडे जर फुले येत नसतील तर मी माती कशी तयार केली आणि कोणते खत दिले हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की हे करून बघा आणि तुमच्याकडे सुद्धा येतील. आणि ही फुलं जेव्हा येऊन गेली की नंतर लगेच कट करून टाकायचे, म्हणजे दुसऱ्या कळ्या असतात ते फुलण्यासाठी तयार होतात. नाहीतर ते ती फुले जर तशीच ठेवली तर एक्स्ट्रा एनर्जी घेतात
आणि दुसऱ्या छोट्याच कळ्या राहतात आणि चांगल्या फुलत नाहीत.